नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा जो निघाला तो ऐतिहासिक होता, तो जंगी होता, तो तुफानी मोर्चा होता, जबरदस्त मोर्चा होता। संपूर्णपणे तो यशस्वी झाला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे आलेले होते। मी स्वतः त्या मोर्चात गेलो होतो मोर्चाला आणि अनेक लोकांशी तिथे बोललो, अनेक नेत्यांशी बोललो आणि प्रत्यक्ष जो काही अनुभव आला त्याच्या आधारे मी बोलतो आहे। परंतु सर्वसामान्यतः तुम्ही लक्षात घ्या, केव्हाही असा काही मोर्चा असेल किंवा असं कुठलंही एखादं आंदोलन असेल तर भारतीय जनता पक्षाचे पोपट जे आहेत ते सकाळपासून ओरडायला सुरुवात करतात। मग ते कोणी सभ्य सुसंस्कृतपणाचा वाव आणून बकवास करतात। जसे उदय सामंत काय म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ज्यांनी केला त्यांच्याबरोबर म्हणे राज ठाकरे जात आहेत। कुणी अवमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचा? उदय सामंतांना हे माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत खालची पातळी गाठली होती। आणि आता शिवरायांच्या किल्ल्यावर, आता ते म्हणतात किल्ल्यावर नाही, किल्ल्याच्या खाली आहे, नमो सेंटर्स उघडणार आहे आणि ती उघडली की फोडून टाका असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। किल्ल्याच्या वर आहेत किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत याचा काही संबंध नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना कशी करता हा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अपमान केला? कुठल्या काँग्रेसवाल्यांनी केला अपमान? तेव्हा उदय सामंत यांनी अतिशय काहीतरी बकवास केलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की दुबार मतांना प्रथम आक्षेप घेतला तो म्हणे भाजपनी। अरे वा, म्हणजे राहुल गांधींनी जेव्हा दुबार मतं असतील, वोट चोरी असतील किंवा संपूर्ण बोगसपणा जो उघडकीस आणला, 2017 साली राज ठाकरेंनी प्रथम या विषयाला तोंड फोडलेलं होतं। राहुल गांधींनी प्रथम प्रभावी प्रेझेंटेशन केले याच्याबद्दल, आदित्य ठाकरेंनी केलं आणि अनेक ठिकाणचा मनसैनिक असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे असतील, काँग्रेस पक्षाचे लोक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही लोक असतील, त्यांनी हा जो बोगसपणा आहे तो उघडकीस आणण्याचा सपाटा लावलेला आहे। सगळ्यांनी प्रेझेंटेशन्स केलेली नाही आहेत, पण छोटे छोटे नेते जे आहेत, ज्या पक्षांचे महाविकास आघाडीचे असतील, मनसेचे असतील, त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ तुम्ही बघा। अनेकांनी ऑन द स्पॉट जाऊन अमुक ठिकाणी अमुक माणसं राहतात असा दावा कसा बोगस आहे, बकवास आहे हे दाखवून दिलं। गजानन काळे जे मनसेचे आहेत त्यांनी दाखवून दिलं की नवी मुंबईच्या, मला वाटतं नवी मुंबई, त्यांच्या आयुक्तालयातच कित्येक लोक राहत आहेत, आयुक्तांच्या बंगल्यावर, आयुक्तांच्या ऑफिसमध्ये, टॉयलेटमध्ये अनेकांचे पत्ते दाखवलेले आहेत। किती बोगसपणा करावा हा, म्हणे भाजपने हे सगळं उघडकीस आणले, किती खोटं बोलतात। बावनकुळे म्हणाले की हे मनसेवाले आणि शिवसेनेवाले हे खोटं बोलतात। खोटं बोलण्याचा मध्ये पूर्णपणे कित्येक PhDs या भाजपवाल्यांनी मिळवलेले आहेत अगोदर। आणि काय सांगतात ते? अमित साटप म्हणाले की हे सगळं म्हणे फेक नॅरेटिव्ह आहे, फेक नॅरेटिव्ह। आता आयुक्त निवासावर, म्हणजे नवी मुंबईतल्या याच्यावरती मतदार नोंदणीच नाही आहे, आयुक्त निवासावर, हे आता उघडकीस आलेलं आहे। आता गोष्ट अशी आहे की याच्या संबंधी म्हणे स्पष्टीकरण केलेले आहे आता, पण प्रश्न असा आहे की बातमी मी तुम्हाला सांगतो की अनेक मतदारांची नोंद राज ठाकरेंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समोर आणली। आता संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी केली असता आयुक्त निवास हा उल्लेख केवळ मतदार यादीतील सेक्शनचा ठळक ओळख चिन्ह म्हणून करण्यात आलेला आहे। कोणत्याही मतदाराच्या पत्त्यात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान असा उल्लेख नाही, असं जिल्हा प्रशासनाने खुलासा केलेला आहे। आता मला हे कळत नाही की केवळ मतदार यादीतील सेक्शनचा ओळख चिन्ह म्हणून असा कसा काय उल्लेख होतो, हाही प्रश्न आहे। आता हा सोडून द्या तुम्ही, पण अनेक ठिकाणी
जी माणसं मेलेली आहेत ती जिवंत आहेत असं दाखवण्यात आलं. तुम्हाला आठवत असेल की राहुल गांधी यांच्या समोर बिहारमधले जे मेलेले दाखवले ते सगळे जिवंत लोक त्यांच्या समोर आलेले होते आणि राहुल गांधीने हे दाखवलेलं होतं लोकांना. आणि मनसेनी तर प्रेझेंटेशन केलेलं आहे राज ठाकरेंनी त्यांच्या लोकांनी अनेक ठिकाणी कशा प्रकारे हा सगळा बोगसपणा चाललेला आहे, बोगस मतदान कसं होतं हे दाखवलेलं आहे. आदित्य ठाकरे यांनी दाखवलेलं आहे. आणि हे जसं कर्नाटकात हे प्रकार राहुल गांधी प्रेझेंटेशन कर्नाटकचा उल्लेख होता, अन्य राज्यांचाही हळूहळू उल्लेख व्हायला लागला. बिहारमध्ये तर अनेक गैरप्रकार उघडकीस आहेत. आणि बावनकुळे म्हणतात की आम्हीच हे उघडकीस आणतोय. गंमत आहे. अमित साटम म्हणतात की हे फेक नॅरेटिव्ह आहे आणि ते म्हणतात की जिंकलो की लोकशाही, हारलो की मतचोरी. असं काही नाही आहे. पराभव झाला तरी लोकशाहीच म्हणतात. हे राज ठाकरेंनी सांगितलं की जे आहे ते आम्ही त्या चोऱ्या उघडकीस आणतोय. तुम्ही मतदार यादी साफसफाई करा त्याची, मग जो जिंकेल तो जिंकेल. आम्ही त्याबद्दल काही आक्षेप घेणार नाही. आता महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी म्हणे हे गप्प बसले सगळे लोक आणि विधानसभेच्या वेळी जागे झाले असा युक्तिवाद केला जातो. कारण विधानसभेत पराभव झाला म्हणून हे विरोधक संतापलेले आहेत आणि ते आरडाओरडा करतायत असा दावा केला जातो. मला सांगा तुम्ही की लोकसभेत विजय मिळाल्यानंतर फारसे डाऊट न येणं हे स्वाभाविक वाटेल. पण लोकसभेनंतर विधानसभा जेव्हा झाली तेव्हा 4-5 महिन्यांमध्ये एवढा फरक होत नाही ना. कधीच झाला नाही महाराष्ट्रामध्ये असा फरक, इतका फरक, इतका. म्हणजे सगळ्या विरोधकांना मिळून 50 सुद्धा जागा नाहीत. 50-55 यांना 232 जागा आहेत त्यांच्याकडे आणि 288 एकूण विधानसभेत. म्हणजे बघा असं कधीही घडलेलं नव्हतं. त्यामुळे शंका येणार नाही. राज ठाकरे यांनी आजच्या सभेमध्ये अतिशय उत्तम भाषण केलं. त्यांनी परत त्याचा उल्लेख केला की मी अनेकदा हे मुद्दे मांडतोय, तेच मुद्दे परत मांडणार. पण ते असं म्हणाले की शिंदे सेनेच्याच एका नेत्याने की मी 20,000 मतं बाहेरून कशी आणली हे स्वतःच तो बोलून गेला. आणि शिंदे खानाखुणा करते बरोबर. एकदा शिंदे होते ते व्यासपीठावरती. त्याच्यानंतर अजितदादा गट असेल, एकनाथ शिंदेचे नेते, भाजपचे नेते, आमदार बिमदार सगळ्यांनी बोगस मतदार आहेत असे आरोप केलेले आहेत काही काही ठिकाणी. मग ते त्यांचं फेक नॅरेटिव्ह आहे का हा प्रश्न विचारावा लागेल. राज ठाकरे यांनी सांगितलं की पुरावे द्या म्हणतात, हे घ्या पुरावे असं म्हणून त्यांनी ते कापड काढा म्हणून सांगितलं आणि मग ते ढीकच्या ढीक तिथे त्या पुराव्यांचे त्यांनी दाखवले. अजून किती पुरावे पाहिजे तुम्हाला. आणि मग त्यांनी असा त्यांचा युक्तिवाद, राज ठाकरे यांचा समर्पक युक्तिवाद आहे की 3-5 वर्ष थांबलो आपण निवडणुकांशिवाय. मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या 2017 साली झाले, म्हणजे 2022 साली व्हायला हवं. आता 3 वर्ष होऊन गेली त्याला. तर इतके दिवस थांबले तर आणखीन काही दिवस थांबायला काय हरकत असं राज ठाकरे म्हणाले. पण त्यांनी पुरावे आणखीन ढीकच्या ढीक तिथे ठेवलेले होते पुरावे. राज ठाकरे स्वतः लोकलनी गेले. हा सगळा लोकांचा प्रश्न होता आणि हा रस्त्यावरचा महामोर्चा होता. लोकशाही साठी चाललेला लढा होता. त्यामुळे लोकलनी त्यांनी प्रवास केला ही अतिशय चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की राज ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अॅनाकोंडा म्हणजे अमित शहांचा उल्लेख केला. राज ठाकरे जसे म्हणाले की जे बोगस मतदार म्हणून घुसवले जातील त्यांना बडवा तुडवा आणि मग पोलिसांकडे द्या. उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की लोकशाही मार्गाने धडा शिकवा. म्हणजे अशा प्रकारचा इशारा दिल्यामुळे आता
असे नकली जे मतदार आहेत ते या निवडणुकीमध्ये, आगामी निवडणुकीमध्ये येणार नाहीत अशी अपेक्षा आहे. आणि हे नकली मतदार घुसवले जातातच. आता तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने म्हणजे आता जे मुद्दे होते महत्त्वाचे ते असे की त्यांनी असं म्हटलं की राज ठाकरेंनी म्हटलं की कल्याण मुरबाडचे 4,500 मतदार तिकडे मतदान करतात आणि मलबार हिलमध्येही मतदान करतात. असे महाराष्ट्रात लाखो लोक असतील. त्यानंतर ते म्हणाले उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सुमारे 17 लाखापैकी 62,000 दुबार आहेत. सुमारे म्हणजे पुण्यामध्ये 17 लाखांपैकी 1 लाखाच्या वर दुबार आहेत. हीच परिस्थिती राज्यातल्या सर्व मतदारसंघात आहेत आणि त्याचे आज मी पुरावे घेऊन आलो आहे. आणि त्यांनी सांगितलं की मतदार यादीतील अशा प्रकारचे घोळ ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तर उद्धव ठाकरेंनी सरळ सांगितलं की त्यांच्या बाबतीतच त्यांच्या नावाने कोणीतरी अर्ज केला आहे आणि त्यांनी त्याबद्दल मग ते अत्यंत गंभीर प्रकारे निवडणूक अधिकारी त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या नावानेच अर्ज केला, त्यांचीच नावं यांच्या यादीतनं काढायचा काही कट होता का असा संशय यावाची स्थिती गंभीर प्रकारे. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याच्या बाबतीत असा प्रकार घडला असेल तर सर्वसामान्य असंख्य लोकांच्या बाबतीत काय काय प्रकार घडले असतील हे लक्षात घ्या. हा जो OTPचा जो प्रकार आहे तो आदित्य यांनी दाखवला होता आणि त्याच्या अगोदर राहुल गांधीचा दाखवला होता. मिसयूज कसा केला जातो, टेक्नॉलॉजीच्या मदतीने बोगसगिरी कशी केली जाते, लबाडी कशी केली जाते, तुमचा मतदान हक्क हिरावून घ्यायचा, दुसऱ्या कोणीतरी मतदान करायचं. भाजप, शिंदेसेना, अजितदादांचा पक्ष, मी तुम्हाला सांगतो की इव्हन अजितदादांच्या पक्षाबाबत असं म्हणता येईल की लोकसभेत एकच जागा त्यांना मिळाली. मुळात त्यांच्या वाट्यालाच कमी आलं होतं कारण त्यांची एकूण त्या पक्षाची स्थिती, त्याची लायकी लक्षात घेऊन त्यांचा बोऱ्या वाजेल असं महायुतीतल्याच अन्य 2 पक्षांना वाटत असावं. त्यामुळे त्यांना एकच जागा मिळाली आणि 4 जागा काहीतरी त्यांना देण्यात आल्या. आणि विधानसभेमध्ये एकदम 40 पार, हे कसं शक्य आहे? अजितदादांच्या पक्षाने असं काय कर्तृत्व गाजवलं होतं? एकापेक्षा एक पराक्रम त्यांच्या बाहेर येत होते. कसं काय एवढी जागा मिळाली त्यांना? शिंद्यांनी अशी काय कर्तबगारी गाजवली होती की त्यांना एवढ्या जागा मिळाल्या? शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघाच्या बाबतीत कशी तक्रार होती? कारमध्ये काय नोटा सापडल्या होत्या तुम्हाला आठवतंय? एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये गेले होते हॉटेलमध्ये, तिथे काय काय व्यवहार चाललेले होते हे तुम्हाला माहिती आहे? हेलिकॉप्टरमधनं सुद्धा फार मोठे कॅशचे व्यवहार कसे चालले होते असा संशय आलेला होता. आणि मग सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांच्याच प्लेनमध्ये चौकशी करायची आणि असं पिक्चर तयार करायचं की हे विरोधी पक्षाचे लोकच कॅश घेऊन जातात म्हणून. हे सगळं आपण बघतोय. आजच्या सभेमध्ये जे आहेत ते जसं मी तुम्हाला सांगतो की अमित साटम या सभेनंतर अमित साटम जसे म्हणाले की मी त्यांच्याकडे वळण्यापूर्वी अजून सांगतो की आज उद्धवजी चांगलं बोलले. राज ठाकरे तर नेहमीप्रमाणे अत्यंत प्रभावी, अत्यंत चमकदार, नेमकं आणि भेदक बोलले. त्याखेरीज बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्याच मतदारसंघात चाललेला जो काही प्रकार झाला, बोगस मतदार कसे होते, आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले की मतदानाच्या दिवशी भलतेच म्हणजे परप्रांतीय लोक त्यांच्या इथे कसे आले होते मतदानासाठी हे दाखवत होते. म्हणजे बाळासाहेब थोरातांची माणसं अडवत होती त्यांना आणि ते हसत हसत निघून जात होते. हे दिसत होतं की हे बोगस लोक आहेत. आणि याचा अनुभव बाळासाहेब थोरात जो 8-8 वेळा आलेला आहे, 9-9 वेळा निवडून आलेला आहे, तो असा जो फारसा कोणाचं कार्य माहीत नाही त्या माणसाकडून कसं काय पराभूत होईल हे आपण लक्षात घ्या. आजच्या मोर्चामध्ये बाळासाहेब थोरातांचं भाषण झालं. बाकी कम्युनिस्ट पक्षाचे लोक होते, त्यानंतर शेकापचे लोक होते, शेकापचे नेते होते, काँग्रेसचे नेते होते. आता काँग्रेस हा एक ज्या पक्षातच अराजक असतं, अनेकदा गोंधळलेले संपूर्ण अवस्था असते. भाई जगताप हे एकला चलो असे नारा देत होते आणि मोर्चामध्ये आलेले होते.
पण भाई जगतापांनी जे काही मत व्यक्त केलं ते त्यांचं स्वतःचं मत आहे, पक्षाची लाईन ठरली नाही असं म्हटलं जात होतं. वर्षा गायकवाड नाही आल्या, प्रदेशाध्यक्ष सपकाळ आले नाहीत. आणि मग काँग्रेसवाले म्हणाले नाही हे बाकीचे नेते आहेत ना. आणि बाकीचे नेते आहेत पण प्रदेशाध्यक्ष सातत्याने का येत नाही आहेत. मग बिहारची निवडणूक होईपर्यंत काँग्रेस मनसेबरोबर मांडीला मांडी लावणार नाही असं म्हटलं जात होतं. काय बिहारच्या निवडणुकीचं हे सांगतायत. बिहारच्या निवडणुकीच्या सांगायचं सरळ स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे की आम्ही शिवसेनेच्या विरोधात राजकारण केलं, पण शिवसेनेच्या बरोबर महाविकास आघाडीत होता ना तुम्ही. त्या काळामध्ये 2.5 वर्षात कुठेही काहीच निवडणुका झालेल्या नाहीत का. पण तुम्ही घेतली भूमिका तशी, कारण तुम्हाला सत्तेत जायचं होतं त्यावेळी. आता बिहारच्या निवडणुकांमध्ये मनसेबरोबर जाऊन असा काय परिणाम होणार आहे तुम्ही सांगा ना. की आम्ही कुठला आमचा अजेंडा आहे, या अजेंड्यावरती आम्ही मनसेच्या मांडीला मांडी लावून बसणार आहोत. महाराष्ट्र हे मोठं राज्य, बिहारपेक्षा महाराष्ट्र मोठं आहे. काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. मग आम्ही असं तसं असं नाही, संदिग्ध भूमिका घेता कामा नये. राज ठाकरेंचं समजा आमचे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. ठामपणे सांगा ना तुम्ही, काय त्यात घाबरता. त्यामुळे काँग्रेसने हे असं गोंधळलेलं असं दोन्ही डगरीवरती पाय ठेवणार राजकारण बंद केलं पाहिजे. ठीक आहे, काँग्रेसचे झेंडे कमी होते, फार नव्हते, पण कोणी विचारलं चॅनेलवाल्यांनी काय तर लगेच सांगायचं नाही आमचे झेंडे आहेत ना. कमी होते पण झेंडे तुमची सक्रियता नव्हती, तुमचे कार्यकर्ते कमी होते. मी स्वतः बघितलं ना. आणि काँग्रेसचे कार्यकर्तेच खाजगी शिव्या घालतात काँग्रेस नेत्यांना, हे मी स्वतः बोललो अनेकांशी. असो, काँग्रेसचा प्रश्न आत्ता नाही आहे. एक महत्त्वाचा प्रश्न जो मला इथे सांगायचा आहे की जो अडाणीपणे काही जण नेते बोलतात ज्यांना काहीच माहिती नाही. आता अमित साटम म्हणाले की संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीसारखंच हे आंदोलन आहे. उद्धवजी म्हणाले सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. आणि शरद पवार सुद्धा तसंच म्हणाले. आता अमित साटम म्हणाले की शरद पवारांनी सुद्धा असं कसं बोलले, त्यांना काय कसं काय म्हणजे चुकीचं म्हणतात ते. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की त्या काळामध्ये काँग्रेसच संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होता आणि आता काँग्रेस विरोधात आहे आणि तुम्हीच तुमच्यावर टीका करताय असं त्यांना काहीतरी म्हणायचं असं अमित साटम यांना. अमित साटम यांना मला हे सांगायला पाहिजे की तुम्ही जे म्हणताय, मी त्यांचं हे वाचलं की काँग्रेसचा विरोध होता. आता मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी राज्य पुनर्रचना आयोगाने 1952 साली शिफारसी केल्या ज्या, आणि त्याच्यामध्ये शिफारस त्यांची काय होती की महाराष्ट्र आणि गुजरात यांचं एकच राज्य असावं आणि ते मुंबई राज्य असावं अशी त्यांनी शिफारस केली. त्याला मोठा विरोध झाला. तो विरोध झाला त्यावेळी काँग्रेसमधले शंकरराव देव, काकासाहेब गाडगे हे सगळे लोकांची संयुक्त महाराष्ट्र जे परिषद होती, काँग्रेसवाले होते त्या महाराष्ट्राच्या बाजूने. म्हणजे ज्या राज्य पुनर्रचना आयोगाची शिफारस काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने स्वीकारली, पण महाराष्ट्रातले जे नेते होते ते संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते आणि ज्यामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. त्यानंतरच्या काळामध्ये पुढे अनेक घटना घडल्या, पण काँग्रेसने पूर्ण विरोध केला असं नाही. यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा जे 2 आयोग नेमण्यात आले होते त्यावेळी सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की सगळा हा जो महाराष्ट्र आहे तो आपण एकत्र ठेवला पाहिजे आणि मुंबई आपली राजधानी असली पाहिजे. यशवंतरावांची लाईन होती, पण ते काँग्रेसमध्ये होते. नेहरूंची भूमिका अशी होती त्यावेळी की नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे, त्यामुळे ताबडतोब जर भाषिक चळवळी सुरू झाल्या तर देश विस्कटेल अशी त्यांची भीती होती. म्हणजे नेहरू महाराष्ट्र कधीच होता कामा नये असं नव्हतं. नेहरूंना विरोध झाला नाकारण्याचं कारण नाही.
पण म्हणजे महाराष्ट्र एकत्र ठेवण्यासाठी मग पुढे जेव्हा महाराष्ट्राचं स्वप्न साकारलं तेव्हा नागपूर करार झाला, नागपूर उपराजधानी झाली, विदर्भ, महाराष्ट्र हे सगळे एकत्र आपण असले पाहिजे, सगळे मराठी भाषिक, ही यशवंतरावांची भूमिका होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यातला दुसरा मुद्दा जो आहे तो आम्ही साटम कदाचित सांगणार नाही. त्यामध्ये असं होतं की इंडियन मर्चंट्स चेंबर जी संस्था आहे, मोठी व्यापारी आणि उद्योगपतींची संघटना, त्याच्यामध्ये होमी मोदी, बेहराम बेतिया, ठाकरसी, पोद्दार असे बडे उद्योगपती होते आणि त्यांचं म्हणणं ते संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होते. त्यांना फक्त मुंबई हवी होती. व्यापार आणि उद्योगपतींच्या दृष्टीने फक्त मुंबई ही व्यापाराची गोष्ट आहे की मुंबई आम्हाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी एक बॉम्बे सिटीजन्स अशी एक कमिटी सुद्धा नेमली होती. आता एक आहे की स.का. पाटील जे मुंबईचे महापौर होते ते या कमिटीची लाईन अशीच होती की भांडवलदारांच्या बाजूची होती आणि स.का. पाटील हे भांडवलदारांचे हस्तक असल्याचा आरोप झाला आणि खरंच होतं ते. पण ते सगळं स.का. पाटील आणि ते सगळं संपलं यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र एकजीव राहायला पाहिजे, महाराष्ट्राचं भावनात्मक ऐक्य असलं पाहिजे अशी भूमिका घेतली आणि महाराष्ट्र एकत्र ठेवला. मुंबई आपली राजधानी आहे ना. आणि संदर्भ काळानुसार बदलतात. त्यामुळे बघा, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये डावे होते, शेका पक्ष होता, कम्युनिस्ट होते, जनसंघ होता पण फार सक्रिय नव्हता, तो लवकर बाहेर सुद्धा पडला. त्यामध्ये ते आंदोलन, त्यामध्ये प्रजा समाजवादी पक्ष होता, म्हणजे समाजवादी होते, एस.एम. जोशी होते, हे सगळे लोक होते. आणि मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला शंकरराव देव, काकासाहेब गाडगे हे संयुक्त महाराष्ट्र परिषद म्हणून होती, त्याच्यात होते. त्यामुळे काँग्रेसचं एकरंगी चित्रण तुम्ही करू नका. आणि मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्ष कधीच अशा प्रकारे आंदोलनात या संयुक्त महाराष्ट्र पुढे नव्हता. आज स्थिती अशी आहे की जी स.का. पाटलांची लाईन होती, स.का. पाटील हे ठळकपणे काँग्रेसचे असे पुढारी होते की जे भांडवलदारांच्या बाजूने होते, पण काँग्रेस अख्खी भांडवलदारांच्या बाजूने नव्हती. आजची स्थिती अशी आहे की आज गौतम अदानी अंबानी यांची चमचेगिरी करण्यामध्ये, यांची पालखी उचलण्यामध्ये भाजप पुढे आहे. सगळ्या एकनाथ शिंदे पुढे आहेत, अदानींची पालखी वाहण्यामध्ये अजितदादा पुढे आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही लढाई जशी आहे वोट चोरीच्या विरोधातली लढाई आहे, तसंच राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे अदानी वगैरेंच्या उद्योगपतींच्या विरोधात आहेत. म्हणजे त्यांना संपूर्ण मुंबई आंदण द्यायला नको, सगळ्या गोष्टी त्यांनाच आंदण द्यायच्या, हे चुकीचं आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे असं स्पष्टपणे बोललेले. ही लढाई आहे. मुंबईवरती गरिबांचा, झोपडवासियांचा, मराठी माणसाचा हक्क आहे. आणि या भारतीय जनता पक्षाने त्यांचे जे दोन हस्तक आहेत, शिंदे आणि अजितदादा, हे मात्र श्रमिकांच्या बाजूने नाही, ते उद्योगपतींच्या, बिल्डर्सच्या बाजूने आहेत. ही लढाई आहे. जशी मराठी भाषिकांच्या हितासाठी आहे लढाई. ज्यावेळी तुम्हाला सांगतो की 5 जुलैला जी सभा झाली हिंदी सक्तीच्या विरोधात, तेव्हासुद्धा हे भाजपचे पोपट आणि हे भाजपचे 2 गुलामांचे जे पोपट हे असेच पिरपिर करत होते, असेच बोलत होते. ज्यावेळी आंदोलनं होतात, आता हे बच्चू कडूंचं आंदोलन झालं, सुरुवातीच्या काळात भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधात बोलत होता. मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन झालं, त्यामध्ये काड्या टाकण्याचं काम या भाजपवाल्यांनी केलं. म्हणजे कुठलंही आंदोलन होताच कामा नये, आमच्या विरोधात काही सूर असताच कामा नये. आम्ही सांगू त्या पद्धतीने सगळं झालं पाहिजे. आणि आमच्या विरोधात सूर निघाले तर ते लोकशाहीचे विरोधक आहेत, ते देशाच्या विरोधात आले आहेत, ते विकासाच्या विरोधातले आहेत. अशी भूमिका भाजपची आणि त्यांच्या 2 गुलाम झालेल्या पक्षांची असते. हे राजकारण नीट समजून घेतलं पाहिजे. या लोकांनी इतकी लफंगेगिरी केलेली आहे लोकसभा निवडणुकांपासून, सर्व प्रकारची. आपला खजिना लुटायचा पूर्णपणे, जणू काय त्यांच्या
पिताश्रींचा हा पैसा आहे, हा आपला करदात्यांचा पैसा, तो लुटायचा आणि मतं मिळवायची. EVM मधले चमत्कार आपल्याला माहिती आहे. मग मतदार यादीमधले चमत्कार समोर यायला लागले. अशा प्रकारे आणि लाडक्या बहिणींसारख्या योजना आणून लोकांना केवळ आमिष दाखवायची, लाखो रुपये वाटायचे लोकांना. पैशाशिवाय निवडणूक जिंकता येणं फार कठीण झालेले. आता हे कठीण करून सोडले या लोकांनी. मलबार हिलमधले एक उद्धव ठाकरेंच्या वतीने चौधरी म्हणून जे उमेदवार होते, ते त्यांचं नाव 10-11 दिवस त्यांना फक्त मिळाले प्रचाराला, उशिराच्या टप्प्यात जाहीर झालं. त्यांनी मला सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मलबार हिलमध्ये बोगस मतदार आहेत. हे त्यांना स्वतःला पहिल्याच निवडणुकीत 33,000 मतं मिळाली. पण इतकी बोगसगिरी तिथे झाली. मंगलप्रसाद लोढा निवडून आले तिथे. आणि लोढा हे काय प्रकारचं अर्थकारण आणि राजकारण करतात हे मी तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला माहितीच असेल. की लक्षात घ्या की या सगळ्याच्या विरोधात आज जे आंदोलन झालं ते तुफानी आंदोलन होतं आणि याची दखल सत्तारूढ युतीला घ्यावीच लागेल, महायुतीला. ते ऑन स्क्रीन काही बोलू देत. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे जे राज ठाकरे बोलत आहेत, उद्धव ठाकरे बोलत आहेत, शरद पवार बोलत आहेत, सुप्रिया सुळे बोलत आहेत, जयंत पाटील बोलत आहेत, हे बाळासाहेब थोरात बोलत आहेत, हे मुद्दे लोकांना पटायला लागलेले आहेत. लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की काय हे झाले ते काही योग्य झाले नाही. या प्रकारचा जो निकाल आलेला आहे महायुतीचा विधानसभेतला विजय, तो संशयास्पदच आहे. तो विजय खेचून आणलेला आहे तो. पण एक ना एक दिवस हे उघडकीस येईल आणि राज ठाकरे हा जो भांडाफोड करतायत तो अतिशय कौतुकास्पद आहे. आदित्य ठाकरे जे एक्सपोज करतायत, त्यांचा बुरखा टाराटारा पाडतायत, ते अत्यंत योग्य आहे. आणि हळूहळू लोकांना हे पटायला लागेल. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की काही तुलना करत नाही, पण ज्यावेळी 1970च्या दशकामध्ये प्रचंड भ्रष्टाचार माजला होता आणि शिक्षण क्षेत्रात सुद्धा प्रचंड अराजक निर्माण झालं होतं, तरुण अस्वस्थ होता, तेव्हा जयप्रकाश नारायण यांनी आंदोलनाची ठिणगी टाकली. त्यावेळी लक्षात नाही आलं, इंदिरा गांधींच्या लक्षात नाही आलं की काय देशात घडत आहे. देशामध्ये ही ठिणगीचं रूपांतर ज्वाळीत कसं झालं याचा अंदाज इंदिरा गांधींना सुद्धा आला नव्हता. मग त्या ज्वाळीचा म्हणजे ते 73-74 पासून हे आंदोलन सुरू झालं. सिंहासन खाली करो जनता आ रही है अशा प्रकारचं हाक देण्यात आली आणि इंदिरा गांधींची आणीबाणी मग जनता पक्षाची राजवट आली. पण हा बदल हे सत्तांतर घडलं. काँग्रेसने याच्यापासून काही प्रमाणात धडे घेतले, पण आज भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात सत्ता गेलेली आहे. आणि राज ठाकरे यांनी बरोबर सांगितलं की सत्ता डोक्यात आल्यामुळे हे वाटेल ते करतायत आता. पण आज जी जनता रस्त्यावरती आलेली आहे मुंबईमध्ये किंवा हिंदी सक्तीच्या विरोधात जे लोक जमले होते, ते उत्स्फूर्त गर्दी होती. ज्या प्रकारच्या घोषणा होत्या, काही म्हाताऱ्या स्त्रिया आल्या होत्या, खूप वृद्ध लोक आलेले होते आणि तरुण तर प्रचंड संख्येत होते, महिला मोठ्या संख्येत होत्या. ज्या प्रकारे प्रतिसाद मिळत होता, बरं पावसाची शक्यता होती, लांबून लांबून तरी लोक आलेले होते. आणि हे आंदोलन अत्यंत यशस्वी झालेले आहे. आणि हे या प्रकारचं जर आंदोलन झालं, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि ठेवतो. टांझानियामध्ये राष्ट्रपती जे आहेत त्यांना निवडणुकीमध्ये 98% मतं मिळाली हवी. लोकांना विश्वासच बसेना. लोक रस्त्यावरती आले, 700 लोक मरण पावले आंदोलनामध्ये.
700 लोक. शेजारच्या नेपाळमध्ये काय झाले हे आपल्याला माहिती आहे. फ्रान्समध्ये सुद्धा मॅक्रॉन यांच्या विरोधात सुद्धा मोठी निदर्शन झाली. वेगवेगळ्या देशामध्ये अशा प्रकारची निदर्शन नेपाळमध्ये अलीकडे झाली. 2011 मध्ये ऑक्युपाय वॉल स्ट्रीट आंदोलन झालं होतं, जगभर ते पसरलं. नंतर बहारीनपासून अनेक देशांमध्ये इजिप्तपर्यंत लोक रस्त्यावरती आले आणि ते आंदोलन जे तुम्हाला आठवत असेल, जस्मिन रेव्होल्युशन म्हणतात त्याला, ती आंदोलन झालं. आत्ता ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत प्रचंड आंदोलन झालं. तेव्हा लोकांना कळतं काहीतरी चुकतंय आणि भारतात सुद्धा ही गोष्ट लोकांच्या लक्षात आलेली आहे. बिहारमध्ये राहुल गांधींच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे ज्या प्रकारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत ती अतिशय चांगली गोष्ट आहे. अशीच आंदोलनं जी आहेत या प्रकारची ही महाराष्ट्राच्या आणखीन काही भागामध्ये, म्हणजे समजा नागपूरमध्ये झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं, पुण्यामध्ये झालं किंवा कोल्हापूरमध्ये झालं किंवा कोकणात एखादं आंदोलन झालं तर त्याचा आणखीन प्रभाव निर्माण होईल, एक टेम्पो तयार होईल आणि हा टेम्पो तयार होण्याची गरज आहे. या लोकांची मस्ती जी आहे ती जिरवायची गरज आहे. अत्यंत प्रचंड गुर्मी, पैशाचा माज आणि विरोधकांबद्दल तिरस्कार हा देवेंद्र फडणवीस यांच्यापासून त्यांच्या पोपटांपर्यंत सगळ्यांच्या वक्तव्यामध्ये दिसतो. पत्रकारांवरती म्हणजे माझं लक्ष आहे म्हणायचं, मीडियावरती माझं लक्ष आहे म्हणायचं. बावनकुळे म्हणतात आपल्याच कार्यकर्त्यांना मी जास्त शहाणपणा केलात तर तुमच्यावरती आमच्या लोकांचं लक्ष आहे, व्हॉट्सअप तुमचे सगळे त्या आमच्या टेहळणीखाली आहेत, म्हणजे पोलिसी टेहळणीखाली आहेत, असा दम आपल्याच कार्यकर्त्यांना देण्यापर्यंत यांची मस्ती, यांची मजल गेलेली आहे. केव्हा ना केव्हा तरी याचा स्फोट होऊ शकतो, लोकशाही मार्गाने स्फोट होऊ शकतो आणि तो लोकशाही मार्गानेच व्हायला पाहिजे. पण याबद्दल जी जागरूकता निर्माण केली जाते आहे, शरद पवारांसारखा माणूस ज्यांचं वय 84 आहे आणि ज्यांचं वयोवृद्ध नेते शरद पवार असा अत्यंत घृणास्पद उल्लेख गुणरत्न सदावर्ते करतात. राज ठाकरेंना अटक करा असं म्हणतात आणि या गुणरत्न सदावर्ते यांच्या भंपक वक्तव्यांना 5-5 मिनिटं चॅनेलवाले का देतात मला कळत नाही. असो, तो विषय वेगळा आहे. पण लोकशाहीच्या लढाईसाठी सर्व जण एकत्र आलेले आहेत, वेगवेगळे पक्ष, आणि हे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचीच आठवण करून देणार नक्की आहे. अमित साटम यांच्यासारख्या मुस्लिम द्वेषातनं वाह्यात बडबड करणाऱ्या लोकांना हा इतिहासही माहिती नाही आणि त्यांचं आकलनही अपुरं आहे. ते काय तारे तोडत असतील त्याच्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही. पण आजचं हे ऐतिहासिक जो सत्याचा मोर्चा होता त्यामुळे असत्याचा भांडाफोड झाला आहे एवढं नक्की. तुर्तास एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हायरल करा एवढी विनंती करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.